नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज माझी ड्युटी होती ती पाणी भरायचं काम फक्त होतं. सुरुवातीला आलो, पहिले सर्व कॉक बंद करून घेतले. बघू शकता तुम्ही, दिसतं कांदे ते सर्व भरून झालेले, त्याच्यामुळे इथं कॉक बंद करून दिला. राहिले तर खालचा एक पाट पूर्ण भरून झाला, तर राहिले होते 4-5 वाफे आणि एक पाट बाकी होता. कॉक तर सेट करून झाले. म्हटलं चला आता लगेच मोटर जाऊन चालू करून देऊ. मग लगेच येऊन पोहोचलो आपल्या सोलरजवळ, कारण की लाईट यायला टाईम होता, त्याच्यामुळे लगेच म्हटलं चला तोपर्यंत सोलर चालू करून देऊ. लगेच सोलर चालू करून दिला. लगेच 120च्या स्पीडने म्हणता लगेच निघायला लागलो. पाणी जाऊन लगेच पोचलं तिथं. बघता बघता पाणी येऊन लागलं, तर वाफ्याला पाणी जाते होतं. वाफ्याला लावलेलं पाणी म्हटलं बरं आहे. बघता बघता तो पण वाफा भरून गेला. लगेच म्हटलं चला लगेच बदलायला लागलो. लगेच वाफा एकदम मस्त की बदलून दिला. इथं काय 2-3 वाफे भरायचे राहिले फाटा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या रोजचे अशा कामाचे व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघता बघता 5 वाफे भरून झाले. तोपर्यंत म्हटलं चला बाकी राहिलं पाठ उद्या भरता येईल. आता गहू भरायला सुरुवात करू. मग काय आलो डायरेक्ट गावाला, कॉक चालू करून दिला. निघालो. आता सोलर तर बंद केलेलं होतं, त्यामुळे म्हटलं चला लाईट येऊन लागलेली, आता सोलरचं काही काम नाही. लगेच सोलरचा पाईप खोलून टाकू. लगेच आपला मोटरचा बारा जोडून दिला नाही, त्यानंतर म्हटलं चला लगेच कॉक बंद एकदम मस्त की बंद करून दिलं. रिटर्नचं चालू करायच्या आधी अजून एक कॉक बंद करायचा राहिला होता, तो म्हणजे आपला कांद्याला चालू असलेला कॉक तो बंद करायचा. लगेच येऊन तो पण बंद करून दिला एकदम मस्तपैकी. म्हणजे आता डायरेक्ट पाणी आपल्या गावाच्या बाहेर जाईल. लगेच आलो आपण, लगेच ऑटो स्टार्ट करून दिला एकदम ओकेमध्ये. बघता बघता पाणी एकदम जोरात मोटर मारायला लागली. लगेच आपल्याला लागलो गावाच्या बाऱ्यावरती. गावाच्या बाऱ्या डायरेक्टमध्ये येऊन बघावं लागते पाणी कुठपर्यंत आलं आहे कुठपर्यंत नाही. लय अवघड काम राहते. शेवटचं पाणी द्यायचं, त्याच्यामुळं गावाला पाणी गेलंच पाहिजे सगळीकडे. ऊन तर लयच होतं. अजून म्हणता चला 2 कुंड्या भरून झाल्या. पुढच्या कुंडीला आपल्याला पाईप न्यावं लागतं, त्याच्यामुळे पाईप वाहून ठेवले आणि जोडून ठेवलं. खालच्या कुंडीला याच पाईपाने पाणी खाली न्यावं लागतं, त्याच्यामुळे पाईप एकदम मस्तपैकी जोडून ठेवले. कसं एकदम ओकेमध्ये मध्ये येऊन बघतो तर काय बरेचसे 2-3 ठिकाणी त्या उंदराने धुमाकूळच घातला होता. डायरेक्ट गव्हाचा डायरेक्ट सत्यानाशच करून टाकला होता. बघता बघता विहीर म्हणजे 3:30 वाजून गेले. म्हटलं विहीर आटत आली असेल बघून घेऊ. मग येऊन बघतो म्हटलं चला मोटर तर चालू आहे, एकदा विहीर जाऊन बघितलंच पाहिजे. मग काय विहीर जवळ जाऊन बघितलं, विहीर राहत खाली. त्याच्या म्हटलं चला पहिल्यांदा लगेच मोटर बंद करून देऊ. लगेचच पटकन आलो, लगेच मोटर बंद करून दिली. कसं एकदम ओकेमध्ये काम संपलं. म्हटलं चला विहीर किती खाली ते बघू. विहीर तर पूर्ण आटून गेली, थोडंसं पाणी राहिलं होतं. बरं झालं पटकन आलो. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत नवीन ब्लॉगमध्ये.